नेते गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ लोकनेते चषक या टायटलने ही स्पर्धा रंगली जाते आणि 3 ओव्हरचा सामना असेल, लक्षात घ्या. यापुढे होणारे सगळे सामने हे 3 ओव्हरचे असतील. धारावी टीमचा कोणी खेळाडू असेल किंवा 12 मॅन असेल त्यांचा मोबाईल इथे विसरलाय, त्यामुळेच धारावी टीम कॅप्टन किंवा एक्स्ट्रा प्लेयर त्यांचा मोबाईल इथे राहिलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना टीम शिरवणेकडून आतिश आणि संजय. शिरवणे प्रीमियर लीग नुकतीच संपन्न झाली, मग त्यामध्ये देखील आतिश खेळताना दिसला होता. चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली होती या प्रीमियर लीग मध्ये. आणि मॅच लावते सुरुवात. पहिलं षटक हाताळत असताना महादेव येतोय टीम नेरुळ करून. 3 ओव्हरचा सामना आहे आणि पहिला बॉल या मॅचचा. पहिला बॉल ऑन साइडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येईल, एक धाव कंप्लीट झाली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील तितकी चांगली आहे. डायरेक्ट हिट होईल का, पण त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होते आणि 2 धावाने आतिशने आपलं खातं उघडलंय. 2 धावा. मागच्या मॅच मध्ये फक्त 15 धावा लागल्या होत्या. सानपाड्या टीम फक्त 15 धावा करू शकला, पण या मॅच मध्ये धावा करणं गरजेचं असणार आहे. टीम शिरवणे वर्सेस नेरुळ, दोन्ही आजूबाजूची गाव ज्या ज्या वेळेस एकत्र मैदानामध्ये खेळतात ना, त्यावेळेस चुरस नेहमी पाहायला मिळते. सगळ्यांचंच लक्ष वेधले या मॅचने. बॅटची एज, फ्लाय स्लिपमध्ये चेंडू फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. बॅटिंग करत असताना सुरुवातीला जर पाहिलं तर प्रत्येक बॅटर आणि प्रत्येक संघ अडचणीला सामोरा गेलाय. प्रत्येक मॅच मध्ये जर पाहिलं तर चेसिंग करत असताना किंवा डिफेंड करत असताना चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. हेमंत महादेव गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. अंपायर आमच्या दिशेने वेळले तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायरच्या भूमिकेत अग्निशामक दलामध्ये कार्यरत असणारे एक ऑफिसर म्हणून गणेश पाटील आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि धारावी क्रिकेटचे एक मोठं नाव आहे. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच प्रावीण्य दाखवलंय. फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, वेगाने क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते आणि 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 5च्या आकड्यावर. गणेश पाटील अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर महादेव. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आतिशकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी तो जाणला जातोय. फुलटॉस बॉल थ्रू द कव्हर स्ट्रोक खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि तितक्याच वेगाने 2 धावा देखील कंप्लीट होत असताना रनिंग बिटवीन द विकेट ही फार जमेची बाजू आहे. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आज या मॅच मध्ये जर बॅटिंग करत असताना टीम शिरवणे टीम, पहिल्या मॅच मध्ये काय कडवा आव्हान दिलं होतं शिरवणे टीमने. टीम जोगावच्या अगेन्स्ट अगदी वाटलं होतं की हा सामना आरामात जिंकेल. 12 बॉलमध्ये 14 धावा डिफेंड केल्या. ज्या पद्धतीने गोलंदाजी, डिसिप्लिन पाहायला मिळालं, अचूकता, भेदकता पाहायला मिळाली, त्यामुळेच तो सामना जिंकला. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न करत असताना कॅच जरूर ड्रॉप झालाय, पण कौतुक करावं लागेल फिल्डरचं. नितीन पाहायला मिळतील. खूप चांगली फिल्डिंग. कॅच ड्रॉप जरूर झाली, पण सीमा लगत हा चेंडू अडवला जातोय. चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट्स, फिल्डिंगचा स्टँडर्ड मागच्या मॅच मध्ये धारावी टीमने हाय लेवलचं दाखवलं, पण सानपाडा टीमचा परफॉर्मन्स इतका चांगला झाला नाही. पण या मॅच मध्ये देखील नेरुळ टीमने खूप चांगली फिल्डिंग केली. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर.
8 धावा दाखल करावं लागलीत. फुलटॉस बॉल टर्न केला जातोय. काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल. फेकी देखील तितक्याच वेगाने केलेली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या बिनगड्याच्या मोबदल्यात 9 धावा धाव फलकावर लागलेत. चला स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील यस दीपक बाळाराम पाटील नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर. खऱ्या अर्थानं दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे. आज समालोचक असेल, अंपायर असेल, खेळाडू असेल यांच्यावर भरपूर प्रेम या व्यक्तीने केले. नवी मुंबईच्या सगळ्याच स्पर्धेमध्ये दीपक बाळाराम पाटील यांना निमंत्रण असं मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतील. त्यांचा देखील आभार मानतोय. उदय तांडेल सर आपल्याला पाहायला मिळतील. गणेश मडवी सर पाहायला मिळतील. हे सगळेच खेळाडू आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊया. फुलटॉस बॉल दिशा दिली. गॅपमध्ये आहे क्षेत्ररक्षक आहे. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. फलंदाज संजय भोईरच्या बॅटमधून येतोय. क्रॅकिंग चौकार. फुलटॉस बॉलला मिड विकेट रिजन मध्ये स्ट्रोक खेळला. 4 धावा मिळतील. 4 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 13 या आकड्यावर. 13 ऑन स्कोर बोर्ड. 13 धावा करणं गरजेचं आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. आडव्या बॅटने टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. फाईन लेग रिजनचा क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह होत असताना एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना हा स्ट्रोक देखील अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता संजय भोईर याने. एक चौकार आलाय. टीमची धावसंख्या 14. 14 धावा धावफल करायला लागलीत. नितीन गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना खूप चांगली फिल्डिंग मागच्या ओव्हरमध्ये केली होती. झेल घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू देखील अडवला गेला त्यांच्या माध्यमातून. आता षटक क्रमांक 2 हाताळत असताना पहिल्या बॉलवर चौकार आला आणि दुसऱ्या बॉलवर सिंगल. अगदी लेंथ बॉलला पिक केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धावावर समाधान म्हणावं लागेल. कौतुक करावं लागेल. फिल्डिंग करत असताना भास्कर बोपी आपल्याला पाहायला मिळतील. वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर 50 60 ओलांडल्यानंतर देखील काय फिल्डिंग सुरू आहे. लाजवाब फिल्डिंग. आखोटप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर. हा स्ट्रोक खेळण्यासाठी प्रत्येक बॅटर अगदी तयार असतो पण हा बॉल मिस केलाय संजय भोईर याने. फारच आखोटप्प्याचा बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने हा बॉल अगदी भरपूर शॉर्ट बॉल होता. ताणून मारण्याचा प्रयत्न करत असताना फोर्स जनरेट करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा कुठलाही कनेक्शन नाहीये. इनसाइड आउट. चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑफस्टंपवर मारा केला जातोय आणि एक धाव मात्र जरूर मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 17. 17 धावा. शेवटचे 7 बॉलचा खेळ बाकी आहे. या मॅच मध्ये किती धावा होतील. 30+ धावा होतील का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. नेरुळ वर्सेस शिरवणे वर्सेस नेरुळ 40+ हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना शॉर्ट बॉलचा वापर फेकलाय. टायमिंग बे मिसाल. फलंदाज संजय भोईरच्या बॅट मधून येतोय एक प्रहार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वाडा शॉट. ब्युटिफुल टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. संजय भोईरच्या बॅट मधून षटकार आलाय. स्टेप आउट केलं होतं आणि फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 9 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 13 धावा. येस एक लेग बायच्या स्वरूपात धाव आली होती.
चला पाणी पुरवा. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय टीम 40+ तुर्बे वर्सेस सामना असेल वर्सेस टीम बेलापूर. चला ब क गटातील हे दोन संघ खेळतील, बेलापूर वर्सेस तुर्बे. दोन्ही टीमचे कॅप्टनला रिक्वेस्ट असेल की ब्रेक मध्ये आम्ही टॉस केला जाईल. षटक क्रमांक अखेरचं अतिशाला आहे, कव्हर रिजन मध्ये गॅप मध्ये आहे, चेंडू होते फरार, चेंडू सीमा लगत जाईल तोपर्यंत क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 25 आकड्यावर. बघा हर्षो रवी मेहर आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेसाठी. पिताप्रमाणे पुत्राने देखील योगदान दिलं. सगळ्याच घटकांचा आभार मानणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन अगदी कट करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय आणि डॉट बॉलची सांगता होतीये. आतिशला अगदी मोठी स्ट्रोक खेळण्यासाठी तो जाणला जातोय. SPL म्हणजेच शिरोणे प्रीमियर लीगमध्ये चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. सलामीवीर येऊन अगदी चांगली बॅटिंग केली होती. धावा येणं गरजेचं आहे. शेवटचे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 25, 25, 35, 30, 35 धावा येणं गरजेचं आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक केला आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धावच समाधान मानावं लागेल. संजय भोईरवर स्ट्राईक ठेवली जाते. त्याचं कारण आहे संजय भोईरच्या बॅटमधून एक षटकार आम्ही पाहिलाय. अपेक्षा असेल अजून एक षटकाराची. शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अनंता गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटच्या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 26-26. स्टेप आउट केलाय. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आणि अशा तऱ्हेने धावा मिळतील 2 धावाने टीमची धावसंख्या 28 धावा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. संजय भोईर मोठी स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जातोय. पुन्हा एकदा लेन बॉल अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव घेत असताना आतिश पोचलाय. आतिशला थोडीशी दमछाक होते. भरपूर 2-2 धावा आपल्याला पाहायला मिळाले आणि जोडी जर पाहिलं तर 30 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. दोघेही थकलेत. दोघेही अगदी धावा घेत असताना दमछाक झालीये. त्यामुळेच आता शेवटच्या बॉलवर किती मोठा फटका येईल, 6, 4, 2, 1 की डॉट बॉल येईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. टीमची धावसंख्या 30 आकड्यावर आणि लगेचच टॉससाठी दोन्ही टीम येतील. बेलापूर वर्सेस तुर्बे नेक्स्ट मॅच. चला शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. शेवटच्या बॉलवर देखील पुल केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31 आकड्यावर आणि 32 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम शिरोडे टीम बॅटिंग करत असताना 31 धावा उभारल्याने 32 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल. बेलापूर टीमचा कॅप्टन प्लीज टॉस साठी या आणि तुर्बे टीमचा कॅप्टन चला टॉस साठी या. आदरणीय सुनील पाटील साहेबांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. समाजसेवक आहेत आणि उद्योजक आहेत. सुनील पाटील यांनी नेहमीच क्रिकेट या खेळासाठी योगदान दिलं. नेहमीच सारसोळे टीमला अगदी बॅकअप देत असताना
अगदी तन मन धन सगळं काही समर्पित करणार आहे. अगदी दिलदार व्यक्तिमत्व आहे. आमच्या देखील जेवणाची व्यवस्था नेहमीच त्यांच्या माध्यमातून असते. भरपूर दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ओळखला जातोय. टॉस केला जाईल. चला दोन्ही टीम कॅप्टन शांतीनाथ आमच्यासोबत जॉईन होतील आणि बेलापूर टीमचे कॅप्टन निलेश म्हात्रे देखील जॉईन होतील. चला चला सुनील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस. 3 ओव्हरचा सामना असेल. उदय तांडेल सर असेल, जपान सर असेल, हे तिन्ही मान्यवर आहेत आणि निलेश म्हात्रे आणि शांतीनाथ पाटील हे दोन्ही कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. बेलापूर 40+ वर्सेस तुर्बे 40+. टॉस केलाय आणि टॉस जिंकलाय टीम बेलापूर. येस, तुर्बे टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी लगेचच निलेश तुमची टीम लगेचच उतरेल. ही मॅच संपल्या. चला बॅटर लवकरच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सुशील दादा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चर्चा करू नका, अजूनही भरपूर सामने आहेत. येस, टॉनी मडवी आपण मंचावर या. सुरेश ठाकूर यांचं देखील आगमन. कवी जे आहेत 40+ खेळाडू आहेत आणि निरुळ गावचे खूप चांगले कवी आहेत. चला टॉनी मडवी आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. दीपक दादा तुम्हाला आमंत्रित करतात आणि तुम्ही व्यासपीठावर स्थान बनवा. रमेश मडवी, टॉनी मडवी डॅशिंग डायनॅमिक असं व्यक्तिमत्व आहे. घणसोली क्रिकेट खेळत असताना एक लेग स्पिन गोलंदाज म्हणून जाणले जातात. विजय भोईर असतील, हे देखील आहेत. शंकर पाटील असतील. चला शंकर पाटील, विजय भोईर तुमची खरी जागा या मंचावर आहेत. शंतनू पाटील तुम्ही देखील जॉईन व्हा. या सगळे अगदी मंचाच्या वरून तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घ्या. आणि इतके लेजेंड खेळाडू जर उभे असतील तर आयोजकांना देखील थोडीशी खंत वाटते की तुम्ही व्यासपीठावर बसणं गरजेचं आहे आणि तुमची खरी जागा या व्यासपीठावर आहे. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. चंद्रकांत आणि प्रदीप अशी जोडी आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संतोष सुतार. बरोबर ना? गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना संतोष सुतार किफायती गोलंदाजी केली होती संतोष सुतारने. चला मॅचला होते सुरुवात. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे आहेत अजूनही 32 धावा. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 10 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले अंपायरचा सिग्नल येतोय आणि मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, कमी गतीचा चेंडू आहे. इनसाइड आउट खेळलाय. चेंडू जातोय समोरच्या दिशेने. अगदी संजय भोईर फंबलिंग करत असताना 2 धावा मिळतील. 2 धावाने आपलं खातं उघडलंय. बॅटर चंद्रकांतच्या माध्यमातून 32 धावा करायचे. 18 बॉल 32 धावा. आता इक्वेशन बदललंय. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील, धावा कराव्या लागतील. एखाद्या बॅटरला आक्रमण, एखाद्या बॅटरला सिंगल डबलचा खेळ करावा लागेल. क्रिकेटमध्ये पॉवर प्लेचा फॉर्मॅट नसतो, त्यामुळेच पहिल्याच ओव्हरपासून सगळेच खेळाडू अगदी रिंगणाच्या बाहेर आणि फक्त 4 खेळाडू रिंगणाच्या आतमध्ये असतात. फुल टॉस बॉल मिस केलाय बॅटरने. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अगदी कव्हर रिजन मध्ये मारण्याचा इच्छा व्यक्त केली होती
पण इच्छा व्यक्त करणं आणि ते एक्झिक्यूट करणं यामध्ये फरक असतो. चूक केली आहे. या स्ट्रोकवर मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या फक्त 2 धावा. आता 16 मध्ये करायचे 30 धावा. नेरूळ 40+ संघ बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल दिशा दिली. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक धावेल पळेल तोपर्यंत चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. फलंदाज चंद्रकांतच्या बॅट मधून येतोय पहिला लाजवाब लोकनेते चषक 2026 चा चौकार. 4 धावा. मग ऍक्शन रिप्ले मध्ये फुल टॉस बॉल होता. त्याला दिशा दिली. फाईन लेग रिजनचा क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये होता. तो मात्र त्या बॉल मागे धावत होता पण चेंडूने अगदी मजल मारली चौकाराची. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 6 या आकड्यावर. आता इक्वेशन बदलले. आता इक्वेशन येऊन ठेवले. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये अजूनही करायचे 26 धावा. 15 बॉल 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा येत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये 6 धावा आल्या. पुढचा बॉल गोलंदाज तयार. कट केला जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फेके देखील अगदी फ्लाइटेड फेकली. सिंगल मिळते. यतीन भोईर जे शिरोणे अगदी निरुळ गावाती आहेत त्यांच्या वतीने चंद्रकांत म्हात्रे यांच्यासाठी एका षटकारासाठी 1000चं कॅश प्राईज दिलं जाईल. हे पारितोषिक असेल यतीन भोईर यांच्या माध्यमातून. चंद्रकांत म्हात्रे एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. आतापर्यंत 21 षटकार आणि 22 चौकार आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही अनुभवलेत. हे देखील वेगवान चेंडू आहे. फ्लम LBW विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का लागतोय. चंद्रकांत म्हात्रेला परतावा लागेल. संतोषला मिळते सफलता. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय टीम नेरूळ संघाला. फलंदाज बाद. प्रदीप बाद झाला. माफ करा. प्रदीप बाद झाला. हितेन यांच्या वतीने पारितोषिक आहे ते म्हणजे चंद्रकांत म्हात्रेसाठी. प्रदीप परतलाय. प्रदीपच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय. 7 या आकड्यावर. 5 बॉलचा केस संपलाय. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये अजूनही करायचे 25 धावा. 13 बॉल 25 धावा. मॅच ऑन आहे. हे चंद्रकांत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आमचे समालोचक रोहित भोपी यांची ते सासरी बुवा आहेत. ते देखील बॅटिंग करत असताना खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. राकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. चला एक धाव मिळते. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. आता समीकरण आहे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. आता प्रत्येक षटकामागे तुम्हाला करावं लागतील 12 धावा. या 12 धावा कशा करावे यासाठी चर्चा केली जाते नेरूळ टीमच्या माध्यमातून आणि चर्चा केली जाते शिरवणे टीमकडून की या 2 ओव्हरमध्ये कुठला गोलंदाज वापरावा. चर्चा नको. टीम मीटिंग नको. लगेचच मॅचला सुरुवात करा. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बॉलर कोण आहे? लोकनेते चषक ही स्पर्धा देखील रंगली जाते. आज 40+ क्रिकेटचा घमासान तुम्ही अनुभवताय. आजच या स्पर्धेचा चॅम्पियन ठरेल. आजच या स्पर्धेचा विजेता ठरेल आणि त्यासाठी 12 संघांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला.
6 संघ आतापर्यंत परतलेत, इतर संघ देखील बाकी आहे. अकोटप्पाचा बॉल आहे, चेंडू जातोय अगदी कॅपमध्ये. एक धाव कंप्लीट झाली. वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावर. आता 11 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2 धावा कराव्या लागतील, त्यासाठी प्रयत्न केला जाईल. चंद्रकांत म्हात्रे, नितीन पाटील अशी जोडी पाहायला मिळते आणि रूल टीमला करायचे आहेत 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 22. प्ले एल मिस, खूप चांगला बॉल. गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने हरकत घेतली आणि हरकत झाल्यानंतर गोलंदाजाला बरकत मिळते असं नेहमी म्हटलं जातं. खूप चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल, प्रत्येक डॉट बॉल मॅचचं समीकरण बदलेल. इथे देखील फटका बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये जातोय. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 11 या आकड्यावर 11 धावा धावफलकावर लागलीत. आता गरज आहे तब्बल 21 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 9 बॉल 21 धावा. हितेन म्हात्रे यांच्या वतीने चंद्रकांत म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक आहे. चौकार लगवला तर 500 रुपयाचं पारितोषिक. हितेन म्हात्रे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक ठेवण्यात आलं. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 21 करायचे. अकोटप्पाचा बॉलला पुल केलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. दोन्ही खेळाडूमध्ये गफलत होतीये, फंबलिंग होतीये आणि कॅच होईल ड्रॉप. 2 धावा मिळतील. आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्यात. कॅच जरूर ड्रॉप झाली आहे, पण आता ह्या क्षणाला धावा वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये करायचे तर अजूनही 19 धावांची आवश्यकता. जसजसे चेंडू पुढे जातील तसतसं मॅचमध्ये इक्वेशन बदलेल आणि राकेश या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा कोटप्पाचा बॉल, फटका हवेत आहे, एरियल रूटने चेंडू जाईल. 1 धाव कंप्लीट झाली आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत असताना एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं जातंय. मॅच ऑन आहे. शिरोडे टीम अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे. इक्वेशन आहे आता 7-17चं इक्वेशन आलंय. 7 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. सात बॉल 17 धावांची आवश्यकता. नेरूळ टीम या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करत असताना टीम शिरवणे हे दोन्ही आजूबाजूची गावं आहेत आणि दोन्ही गावामध्ये एक चुरस, एक संघर्ष या मैदानामध्ये पाहायला मिळते. टार्गेट होतं 32 धावांचं. पहिल्या 1 ओव्हर आणि 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये 21 षटकार 22 चौकार पाहायला मिळाले. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हे संपूर्ण टेलिकास्ट केलं जात आहे. अगदी या स्क्रीनवर जर पाहिलं तर लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांची प्रतिमा पाहायला मिळते. त्यांच्या समेत नवी मुंबई महानगरपालिका नवनिर्वाचित महापौर सुजाताताई सूरज पाटील मॅडम, त्यांच्या समेत महामंत्री भारतीय जनता पार्टी आणि विद्यमान नगरसेवक सूरज बाळाराम पाटील साहेब देखील पाहायला मिळते. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये करायचे 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये करायचे अजूनही 17 धावा. 7-17चं इक्वेशन आहे. पुढचा बॉल बॅटची एज, चेंडू स्लिपमध्ये जातोय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. अप्रतिम षटक. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. ज्या 16 धावा करण्यासाठी 2 ओव्हर अगदी वाट बघावी लागली. आता 16 धावा करण्यासाठी तुम्हाला फक्त 6 बॉल असेल. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. सगळ्यांचंच लक्ष आहे. जो संघ जिंकेल त्याला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असेल आणि ती संधी आता कुठला संघ त्या संधीचं सोनं काढेल त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बारा वाजून 37 मिनिटं झालेत. अजूनही आपल्याला 3 सामने कव्हर करायचे, त्यामुळेच थोडासा स्पीडअप करावा लागेल. चला, हा सामना संपल्या लगेचच बेलापूर टीम आपण मैदानात जायचं आहे, कारण की
तुर्बे टीमने टॉस जिंकून फील्ड बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चला मॅचच्या दिशेने जाऊया. या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर आकाश स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पोर्ट्सच्या माध्यमातून म्हणजेच दीपक शिंदे 48 करावे यांच्या वतीने एक ब्रँडेड बॅट आहे जी मॅन ऑफ द सिरीजसाठी असेल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी ट्रॅक टी शर्ट असेल आणि क्षेत्ररक्षणासाठी 2 कॅप असतील. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही करायचे 16 धावा. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. शिरवणे टीमची गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली. जोगावच्या अगेन्स्ट काय गोलंदाजी आणि काय पलटवार केला होता. अगदी 12 बॉलमध्ये 14 धावा डिफेंड केल्या होत्या. आता 6 बॉलमध्ये 16 डिफेंड करायचे आहेत. पहिला बॉल कंप्लीट झालाय. पहिल्या बॉलवर सिंगल आली. आता 5 मध्ये 15 करायचे आहेत. 5 चेंडू 15 धावा, 15 धावा 5 चेंडू. या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा खोलून टप्प्याचा चेंडू खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना आता 4 मध्ये करायचे 13 धावा. 4 चेंडू 13 धावा, 13 धावा 4 चेंडू. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. एखादा षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होता येईल. त्यामुळे स्ट्रोक खेळावे लागतील. पण कौतुक करावं लागेल शेवटचं षटक हाताळत असताना सचिन यांचं ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. पहिले 2 बॉल यॉर्कर चेंडू हाताळले म्हणून कुठलाही रूम कुठलीही संधी दिली जात नाही. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल. चूक होणार नाही. चांगला झेल पकडला जातोय. विकेटचं होतंय पतन. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नितीनला परतावा लागेल. नितीन परतला. नितीन पाटीलच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. चांगला झेल पकडला गेलाय चंद्रकांतच्या माध्यमातून. कुंदन यांनी झेल पकडलाय. चंद्रकांत पाटील यांनी झेल पकडल्याने न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मिस्टर कुंदन. चला आता इक्वेशन आहे 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये अजूनही करायचे 13 धावा. 3-13 आता कोणाचे वाजतील हे सांगणं कठीण आहे. एका बाजूला टीम नेरूळ, दुसऱ्या बाजूला टीम शिरवणे. काय गोलंदाजी सुरू आहे. अप्रतिम षटक सचिनच्या माध्यमातून. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झाला. कुंदन 3 बॉल 13 धावांची आवश्यकता. चला जी बॅट आपण स्क्रीनवर पाहू शकता स्पोर्ट्स म्हणजे आकाश स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ही देखील बॅट असेल. दीपक शिंदे यांच्या माध्यमातून मालिकावीर बॅट. फलंदाजी गोलंदाजीसाठी ट्रॅक आणि टी शर्ट्स आणि क्षेत्ररक्षणासाठी देखील कॅप असेल. आणि ज्या बॅटने आज लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी बॅटिंग केली आणि त्यांच्या समेत नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक पाटील देखील पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल आहे. पुन्हा एकदा राकेश. खूप चांगली फिल्डिंग केली जाते. एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट. आता मॅच मध्ये इक्वेशन बदललंय. आता 2 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 10 धावा. ज्या 20 अशी सिच्युएशन येतं त्या 20 IPLचा सामना तो आठवतोय की रवींद्र जडेजा बॅटिंगसाठी होता आणि 2 ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना षटकार आणि चौकार लगवला. दोन बॉल 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा 10 धावा 2 चेंडू. कुंदन स्ट्राइकेटवर पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला आहे. क्षेत्ररक्षक आहे. अगदी 1 धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला जात नाहीये आणि जवळ विजयाचं तिकीट निश्चित झालाय. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 10 करायचे.
जर गोलंदाजांनी कुठली चूक नाही केली तर हा सामना आरामात जिंकू शकतो. पण क्रिकेट हा निश्चितताने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. चला मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर कुंदन. 1 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. आणि अशा तऱ्हेने हा सामना टीम शिरवणे 40+ टीमने सलगचा दुसरा सामना जिंकलाय. वेल प्लेड टीम शिरवणे आणि हार्ड लक टीम नेरूळ. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. सर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच चा खिताब दिला जाईल. चला मॅच समरी पाहायला मिळते. संजय भोईर यांनी 17 धावांचं योगदान दिलं आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच गोस टू नो डाऊट अबाउट दॅट मिस्टर संजय भोईर ठरलाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच संजय भोईर. या खूप चांगली बॅटिंग. 8 बॉल आणि 17 धावांचं योगदान. शंतनू पाटील यांच्या शुभस्ती दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. चला बेलापूर टीम लगेचच फिल्डिंगसाठी आपण मैदानाच्या हातामध्ये तैनात व्हा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल. ऐकूया पुढच्या मॅचसाठी संतोष म्हात्रे सँडी सरांना. ओ टू यू. धन्यवाद. हेलो हेलो चेक. चला रोहन. शिरवणे टीम तुमचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा फिल्डिंगसाठी. वेल प्लेड.